अध्याय 20. स्वामी कृपा व्हावी अशी मनीषा धरून एक गृहस्थ अक्कलकोटला आले होते. स्वामी त्यांना म्हणाले, फकीरांना जेवण घाला, तुमच्या कामना पूर्ण होतील. समर्थांच्या आज्ञेप्रमाणे गृहस्थांनी 5 फकीरांना बोलावून गोडधोड जेवण दिले. तृप्त होऊन फकीर निघून गेल्यानंतर स्वामींनी त्या गृहस्थांना फकीरांच्या पाण्यात उरलेलं उष्ट अन्न त्यांना खाण्यास सांगितले. यवनांचं उष्ट अन्न खाल्लं तर ज्ञातीतील मंडळींना कळलं तर आपल्याला ज्ञाती बांधवांकडून त्रास होईल, असा विचार करून गृहस्थांनी स्वामी आज्ञेचा अवहेर केला. तेवढ्यात एक भ्रमिष्ठ माणूस स्वामींच्या समोर उभा राहिला. द्रव्य मिळवण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे तो भ्रमिष्ठ झाला होता. भुकेल्या त्या भ्रमिष्ठाला स्वामींनी त्या उष्ट्या पत्रावळीवर बसण्यास सांगितले आणि मनात कोणताही किंतु न आणता तो फकीरांच्या उष्ट्या अन्नाचं भक्षण करू लागला. प्रसन्न झालेल्या स्वामींनी त्या माणसाला मुंबईला त्वरित जा, तुझे मनोरथ पूर्ण होईल, असा आशीर्वाद दिला. मुंबईत आलेला तो गृहस्थ द्रव्य मिळेल म्हणून दारोदार भटकू लागला. मुंबईतील एका घरापुढे थांबला असताना एक वृद्ध बाई दार उघडून बाहेर आल्या. त्या बाईने गृहस्थाला सन्मानानं घरात बोलावून त्याच्या हाती 10,000 रुपये दिले. अचानक आलेल्या या द्रव्य प्राप्तीमुळे भ्रमिष्ठ गृहस्थ शुद्धीवर आला आणि स्वामींची थोरवी गाऊ लागला. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमाद्वारे माळ करून श्रोत्यांची कंठी घातली. श्री स्वामी समर्थ.